Hello student, welcome to my YouTube channel SS Maths Glory. In previous session we discussed that what is mean by linear pair equation and how to identify the linear pair equation. मागचे जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपण लिनियर पेअर इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे, बेसिक फॉर्म, तो काय असतो आणि ते कसे ओळखायचे आपण त्याचा अभ्यास केला. आता ह्या सेशन मध्ये आपण लिनियर पेअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल ते कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. प्रीवियस क्लास जी होती तुमची 9th 8 त्याच्यामध्ये तुम्ही लिनियर पेअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. यू ऑलरेडी सॉल्व द लिनियर पेअर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल and there were two methods. By two methods you solve that first method is elimination method and second method is substitution method. That method called the algebraical method. The linear pair equation of two variable we can solve by the two methods. That should be algebraically and that geometrically. But that algebraically there is one method, that is the elimination, and second one substitution method. These two methods called algebraical method, and in this lesson we have to learn about geometrical method and the Cramer's rule. ह्या जे हे जे लेसन आहे तुमचं 10 या वर्गामध्ये आपल्याला क्रॅमर्स रूल आणि जॉमेट्रिकली आपण ग्राफिकली ते कसं रिप्रेझेंट करू शकतो लिनियर पेअर ऑफ इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल ते आपण शिकणार आहोत. पण त्या अगोदर मागच्या इयत्तेमध्ये दॅट प्रीवियस क्लास व्हॉट यू ऍक्च्युअली लर्न हाऊ टू सॉल्व द इक्वेशन बाय धिस मेथड, दॅट एलिमिनेशन मेथड, दॅट वी विल डिस्कस टुडे. इन दिस लेसन वी विल डिस्कस. सो we have the two equation. That first equation is this 5x plus 3y is equal to 9 and 2x minus 3y equal to 12. There is a question, solve the simultaneous linear pair equation of two variables. Solve means what? You have to find the value of the given variable. Here what is the variable we have given? There is two variable x and y. हमें दो वेरिएबल की वैल्यू फाइंड करनी है. कौन सी? x और y की वैल्यू. तर how to find the value of x and y? There is a one method, elimination. There is two second method, substitution. But how to solve this equation by the elimination method? We have to observe these two equation, simultaneous equation. Why we call the simultaneous? That we think about the two equation at once. दोन इक्वेशनचा यूज सोडवताना आपण एक सोबत करणार आहोत, म्हणून आपण त्याला म्हणायचो सायमल्टेनियस इक्वेशन. आणि देन मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, एक सामायिक समीकरणे, कारण दोन समीकरण आपण एक सोबत सोडवणार आहोत. इलिमिनेशन मेथड त्याला मराठीत म्हणतात लोप पावणे मेथड. तर ती कसं, तर दोन इक्वेशन यू हॅव टू राईट डाऊन दॅट वन बाय वन. दॅट 5x plus 3y equal to 9 and second equation 2x minus 3y equal to 12. आता हे दोन इक्वेशन आहे. तर इलिमिनेशन म्हणजे काय, लोप पावणे म्हणजे काय, तर तुम्हाला दोघांपैकी एक व्हेरिएबल तुम्हाला इलिमिनेट करायचा असतो, लोप करायचा असतो. तर कंडिशन काय असते, त्याचा जो कोएफिशियंट आहे तो सारखा पाहिजे. तर दोघा व्हेरिएबल मध्ये x आणि y मध्ये कोएफिशियंट कोणाचा सारखा आहे, y चा कोएफिशियंट सारखा आहे. आणि त्याचे जे चिन्ह आहे, दॅट साइन शुड बी, साइन मस्ट बी अपोजिट. अपोजिट म्हणजे काय, विरुद्ध चिन्ह पाहिजे. तर 5x plus 3y 2x minus 3y, हे बघा 3x ला पॉझिटिव्ह साइन आहे, 3y ला निगेटिव्ह साइन आहे, मायनस 3y. तर आणि दोघांचे कोएफिशियंट सारखे, तर वी कॅन इलिमिनेट द बोथ बिकॉज देयर इज अ अपोजिट साइन. जर मी दोघांची ऍडिशन केली, इफ वी ऍड बोथ द इक्वेशन, तर मला काय मिळणार, 5x plus 2x, there is a 7x. Only we have to add. Now 3y plus minus 3y is equal to what? Plus म्हणजेच minus 3y minus 3y सेम नंबर आहे. जर तो सेम नंबर आपण सबट्रॅक्ट केला तर आन्सर काय येणार, 0. There should be 0.
नाही लिहिलं तरी चालेल. आणि देर इज इक्वल टू 9. 12 प्लस 9 देर इज 20 दॅट 21. आपल्याला इक्वेशन काय मिळालं 7x इज इक्वल टू 21. Therefore find the value of x. x is equal to 21. हा 7 इथे मल्टिप्लायला आहे. जेव्हा we will shift that another side there should be division. जर तो मल्टिप्लाय असेल तो डिवाइड होतो, जर प्लस असेल तो मायनस होतो. तर मग हा मल्टिप्लाय तर काय होऊन जाईल डिवाइड. आफ्टर डिवाइडिंग व्हॉट शुड बी देअर 3. What is the value of x? Value of x we got here 3. 7 3 जा 21. तर ही जी x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, या दोघांपैकी एकामध्ये तुम्हाला ते पुट करायचे असते. तर इक्वेशन 1 और 2 यू कॅन पुट इन बोथ इक्वेशन. सो मी ती व्हॅल्यू पुट करतो इक्वेशन 1 मध्ये. तर 5 व्हॉट इज द इक्वेशन 1? 5x plus 3y is equal to 9. व्हॉट इज द x? x I got 3. So 5 into instead of x you have to put 3 plus 3y is equal to 9. So after solving that, what we will get here? Therefore, 5 3s are 15 plus 3y is equal to 9. 3y is equal to 15. इथं प्लस आहे. When we shift that another side, it should be minus. तुम्हाला काय मिळणार 15 minus 15 plus 9. 3y is equal to एक मायनस आहे एक प्लस आहे. तर वी हॅव टू सबट्रॅक्ट दॅट. कारण की एक मायनस आणि एक प्लस आहे, मग मला ते सबट्रॅक्ट करायला लागेल. 15 minus 9 व्हॉट शुड बी देअर 5 6 6 and that 1. ठीक आहे 6. बट बिगर नंबर साइन मोठा अंक कोणता याच्यामध्ये मायनस. मग त्याचा साइन काय? मोठा अंक 15 त्याचा साइन काय मायनस, म्हणून -6. तर व्हॉट शुड बी आन्सर 3y is equal to -6. y is equal to -6. हा मल्टिप्लाय डिवाइड होऊन जाईल. y is equal to -3 2 जा 6 -2. By elimination method, in this way we can solve that. We can solve that given linear simultaneous equation of two variable. Both simultaneous दोनों इक्वेशन हम सॉल्व कर सकते हैं बाय इलिमिनेशन मेथड. याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ते मला प्लीज कमेंट मध्ये करा. आणि इलिमिनेशन मेथड जसं आपण सॉल्व केलं तशीच सबस्टिट्यूशन मेथड आहे. इलिमिनेशन मेथड मध्ये आपण एक व्हेरिएबल हा इलिमिनेट करतो. त्याची कंडिशन काय आहे? त्यांचे कोएफिशिएंट हे सारखे असले पाहिजे, कोएफिशिएंटचं चिन्ह हे विरुद्ध असलं पाहिजे, तरच ते इलिमिनेट होऊ शकतं. नसेल तर ते आपण करून घ्यायला लागतं. वी हॅव टू ऍडजस्ट दॅट. नाउ टुडे वी डिस्कस दॅट इलिमिनेशन मेथड of the solving of linear pair equation of two variable, and we solve the variable that x and both the variable value x and y. अशा प्रकारे आपण खूप सारे लिनियर पेअर इक्वेशन हे सोडवू शकतो. तुमच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला आता ते सोडवायचेच आहे. तर पुढील सेशन मध्ये आपण ते सोडवणारच आहोत. तुम्हाला काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, यू हॅव टू कमेंट मी. ओके, थँक्यू.